की बरेच ट्रेनिंग पाहिजे, पण सगळ्यात महत्वाचं जे ट्रेनिंग आहे आपल्याला इथे पाहायला मिळालं की अनेक ट्रेनिंग मध्ये आपल्याला सांगितलं तुम्हाला हे मिळणार आहे, पैसे मिळणार आहे, सगळं होणार आहे. परंतु या समर्थ फाउंडेशन मध्ये मी हे पहिल्यांदा ट्रेनिंग पाहिलं की इथं समाजसेवा, सोशल वर्क आणि लोकांचे आशीर्वाद मिळतात या असं पहिलं ट्रेनिंग आहे सर. आणि जे ट्रेनिंग दिलं आपल्याला त्याच्यामध्ये एक सिस्टीम आहे पहा की आपण ह्या गोष्टीवर कधी विचारच केला नव्हता की आपल्याला 6 स्तंभ आहेत किंवा ह्या गोष्टी केल्यानंतर आपल्याला हे करावं लागणार आहे. तर सरांनी काय सांगितलं की जे आर्थिक लाभ आहे शेवटचं स्तंभ, तुम्ही जर फक्त सोशल वर्क केलं ना, सोशल वर्क ह्या माध्यमातून, तर तुम्हाला बाकीचं काहीच करायची गरज नाहीये. कारण तुमचं सामाजिक स्तर वाढणार आहे, स्वतःचा आत्मविश्वास वाढणार आहे, सामाजिक प्रतिष्ठा वाढणार आहे आणि सोशल वर्क जे करण्याची इच्छा असते ते सोशल वर्क सुद्धा याच्याबद्दल होणार आहे. आणि हे सगळं करत असताना ज्याच्यासाठी आपण आयुष्यभर पळतो ते तर ॲटोमॅटिकच मिळणार. आणि हे थोडंसं ह्याच्यामध्ये झालं, आपल्या ट्रेनिंग विषयी झालं. ट्रेनिंग बद्दल कोणाच्याही मनात शंका येण्याचं काही कारणच नाहीये. सर मी थोडंसं माझं 1-2च मिनिटं सांगतो. मी 32 वर्षापासून एका हायस्कूलवरती क्लार्क आहे. 32 वर्षापासून सर मी रक्तदान करतो. आता हे 9 मार्चला मी रक्तदान केले. आणि पाठीमागचे 20 वर्षापासून मी मूतखडा, मुळव्याध, नागिन, कावीळ किंवा ॲक्युप्रेशरचे जे मानेचे प्रॉब्लेम असतील, टाचीचे प्रॉब्लेम असतील, असं सोशल वर्क माझं चालू आहे. मी पैशासाठी करत नाहीये. आणि मला असं वाटलं की आतापर्यंत मी फक्त डोंगरामधूनच चाललोय, पण समर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून मला समृद्धी मार्ग मिळाला सर, ज्याच्यावरून माझी गाडी जी आहे ती निश्चित चालणार आहे. आणि एक सांगतो की आपण ज्या समाजामध्ये जगलो, वाढलो, तेव्हा जे आपण आज प्रॉफिट कमवतो, समजा 100 रुपये कमवत असेल तर त्यातले 10 रुपये हे समाजासाठी असतात आणि ते आपण केलंच पाहिजे. आणि ह्या समर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून आज जगामध्ये तुम्हाला सांगतो 2 समस्या इतक्या जबरदस्त आहेत की नशा आणि डायबिटीस. आणि माझी मी चूक सांगायला काही कमी करणार नाही, मी पण तंबाखू खात होतो. सरांनी काल आम्ही डेमो घेतला, पण अक्षरशः खरं सांगतो सर 100% ती बघायची सुद्धा आपली इच्छा होत नाहीये. संध्याकाळी डेमो घेतला तुम्ही? हो घेतला होता सर. इन्होंने रात में डेमो दिया था सर. ये जो आपको समझ में आ रहा है, इच्छा हो, इन्होंने नशा मुक्ति का स्प्रे का डेमो दिया था रात में. तो अभी ये साहब ये बोल रहे हैं कि मुझे खाने की इच्छा नहीं हो रही, गलत नहीं आ रही. सकाळी खाऊन बोलली, पहिलं जसं हे वाटायचं ना ठीक गोष्ट वगैरे, तेवढे तोंड सुद्धा ठेवायला नको वाटतंय. म्हणजे आता माती खाण्यासारखं वाटतं, माती खाण्यासारखं वाटतं. तर अजून एक सांगतो मित्रांनो, मी हायस्कूलला क्लार्क असून माझं पुणे विद्यापीठामधून 7 विषयामध्ये MA झालेलं आहे. माझं शिक्षण द्यायला कमीत कमी 3 वेळी लागतं मित्रांनो. आणि हे सोशल वर्क जे आहे मी 37 वर्षापासून करतोय. मी काही गरीब मुलांना मदत करतो सर. जवळजवळ 95 पासून शाळेमध्ये जे एक मुलगा आणि एक मुलगी गरीब असेल तर तिचा खर्च मी स्वतः करतो. त्याच्यानंतर व्यक्ती होता, त्याच्या परिस्थिती नाजूक होती, त्याची मंडळी 2011 मध्ये वाढली सर. त्या मुलांना तेव्हापासून मी सांभाळतोय, 7वी क्लास करते सर. आज मी 2 ते 3 लाख रुपये जवळजवळ त्या मुलांच्यावरती खर्च केले. आणि माझ्याकडे काय ते प्रॉफिट, माझ्याकडे जो बॅलन्स नव्हता सर, माझ्याकडे CCS कर्जाचे आम्हाला ऑप्शन आहे, त्याच्यातून मी ते खर्च केलाय सर. पण एक लक्षात ठेवा की जर तुम्ही समाजासाठी चालला तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधीच काय कमी पडत नाही मित्रांनो. आज माझं वय 56 आहे. मला कुठलाही जे मी पेशंटला उपचार केले आजपर्यंत मला त्यांच्या आशीर्वादाने कुठलाही त्रास नाहीये. एक काळ असं होतं सर, मला जॉब असून मला घर राहायला नव्हतं, मला मुली कोण देत नव्हतं. आज माझ्या घरामध्ये 3 ते 4 जण सर्व्हिस करतायत आणि 1 ते 1.5 कोटीची बिल्डिंग आहे सर. आणि संध्याकाळी जर 8 वाजता जेवलं ना तर मला 8:15 झोपतात, तर मला गोळी खायची सुद्धा गरज पडत नाही, गोळी सुद्धा खायची गरज पडत नाही.
आज लोकांना भरपूर पैसा आहे सर, गोळ्या खाऊन झोपवला. आमच्याकडे अशी व्यक्ती मित्रांनो, त्याचं कर्म त्याची संगती, तो पैशाची गाठी करून झोपू शकतो. आज त्या माणसाला जगातलं कुठलंच औषध खाऊन झोप येत नाही, कुठलंच औषध खाऊन झोप येत नाही. आणि जर तुम्ही चांगलं केलं ना, तुम्ही कुठे तुम्हाला कसलाही प्रसंग येऊन लोक लगेच तुमच्यासाठी पळत येतात. पण तुम्ही जर वाईट कर्म केलं ना, तर तुम्हाला कसं संपवता येईल त्याचा प्रयत्न करणार, हेच मला सांगायचं आहे. आणि काही औषधाचे जे डेमो आहेत बा, वनस्पती वगैरे आहेत त्या, तर हे आपण फक्त चर्चा करतोय म्हणून आपल्याला माहिती होते. म्हणून मित्रांनुसार मी एक युट्यूब चॅनल केलेला आहे, क्रिएट केलेला आहे, ऑल रामदेव गदानी सर. त्यात माझा फक्त एकच उद्देश आहे की तो व्हिडिओ बघून त्यांनी ते ट्रीटमेंट स्वतः करावी आणि स्वतःच नीट व्हावं. जर काय अडचण आली तर मला फोन करावं, हा उद्देश माझा मागच्यापासून 30 वर्षापासून चालू आहे. आणि थँक्यू समर्थ फाउंडेशन आणि सगळी टीम. जे वातावरण आहे सर, मला वाटतं माझ्या 76 वर्षावरील कधीच पाहिलं नाही. आणि हे तर पहिल्यांदा सांगितले, कुठलंही स्वप्न दाखवलं नाही सर, तुम्हाला माणूस म्हणून कसं जगायचं हे समर्थ फाउंडेशन शिकवतो. धन्यवाद. हा फोन नंबर और कोई फोन नंबर ज्यांना फोन नंबरला असेल तर त्यांनी लिहून द्या. 99 23 91 99 23 91 77 11.